औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आलाय। या निमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मोहरमच्या निमित्ताने ताजियाची मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक ऐक्याचं दर्शन घडविलं। गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली आहे। ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक धार्मिक विधींसह ताजियाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थांनी तसेच संबंधित प्रशासनाने सहकार्य केले। मोहरम उत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिलाय। पारधेवाडीतील मोहरम उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। मी पारधेवाडी गावचा सरपंच हनुमंत सोपान जाधव। औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून एक परंपरा म्हणून, जुनी परंपरा म्हणून अनेक वर्षापासून या ठिकाणी गावामध्ये मोहरम सण हा मोठ्या उत्साहात साजरा होतो। या ठिकाणी पारधेवाडीमध्ये अनेक पूर्ण सर्व धर्मीय समाज मिळून या ठिकाणी मोहरमाचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। या ठिकाणी लहान मुलापासून ते अक्षरशः ज्येष्ठ नागरिकापर्यंत या 10 दिवसाचा एक कार्यक्रम राहतो। पहिल्या दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत, 10वी खतलेपर्यंत, म्हणजे 5व्या खतलेला या ठिकाणी देवाचं आगमन होतं आणि देव गादीवर बसतात। ते 10व्या खतली दिवशी या देवाची सांगता होते। तर अक्षरशः 10 दिवस अशा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी गजरामध्ये धुला असेल, पुन्हा सोंग असेल, पुन्हा पूर्ण 1 ते रात्री 7 ते पहाटे 4च्या दरम्यान या ठिकाणी विविध धुला कार्यक्रम, पुन्हा सोंग असेल, वैयक्तिक पुन्हा ज्या देवाचं वगैरे ज्या 2 ते 2:30च्या दरम्यान देवाचे या ठिकाणी ते देव उठतात, म्हणजे ते देव उठवले 1 ते 2च्या दरम्यान देव उठवले जातात। तर त्यानंतर देवाची मिरवणूक ही या मंदिरापासून, गावामध्ये चावडीमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिरापासून दर्ग्यापर्यंत देवाची मिरवणूक जाते व त्या ठिकाणी पण असा देवांचा एक छोटा मोठा असा चांगला असा त्यांचा दर्ग्यामध्ये हे होतो, त्यांचा देवांचा खेळ वगैरे चांगल्या प्रकारे होतो। त्यानंतर इथं आल्यानंतर परत येतात देव वगैरे आणि 10व्या खतलीला या ठिकाणी त्या देवाची सांगता होते। आणि विशेष म्हणजे या पारधेवाडी गाव एकदम असं छोटंसं पारधेवाडी गाव आहे। अक्षरशः 1050 लोकसंख्येचं गाव असून या ठिकाणी विशेष करून मुस्लिम समाजाचे अक्षरशः 1 ते 2 घरं असून पूर्ण हिंदू समाज एकत्र येऊन, या ठिकाणी असा मोठ्या गजरामध्ये हा सण साजरा करतात की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं असं एकमेव गाव असेल हे, की पूर्ण म्हणजे मुस्लिम समाजाचे घर अक्षरशः कमी असून हा सण एवढ्या मोठ्या उत्साहानं होतो। हे महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असेल हे तर माझ्या सांगण्यावरून मला वाटतं की पारधेवाडी गाव हे एकजुटीनं आणि सर्व धर्मीय एकजुटीने जे राहतात, हे सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला एक सगळ्या पारधेवाडी मधून हे आहे, एकजुटीचं जे आहे संदेश देण्याचं एक पारधेवाडी गाव आहे। असं एक हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक पारधेवाडी मोहरम यात्रा या गावात पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या मोहरम यात्रा साजरा होत आहे। हे गाव पूर्णपणे हिंदू असून गावातील सर्वजण मिळून मोहरम यात्रा करतात आणि हे मोहरम सवारी देवस्थान नवसाला पावणारा देव आहे। हे जागृत देवस्थान आहे, म्हणून दरवर्षी गावातील बाहेरगावचे लोक येऊन नवस पूर्ण करतात व नवस पूर्ण करतात। विशेष महत्त्वाची गोष्ट की हे गाव पूर्णपणे हिंदू असून महाराष्ट्रात असे एकमेव गाव आहे की मोहरम सण साजरा करतात हिंदू मिळून। स्वराज्य न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।